पब्लिक खुश आहे कारण की मिसळ इटिंग चॅलेंज होणार आहे. आणि आता आपण आलेलो आहे स्वामी मिसळ या ठिकाणी. चला तर मग आज जाऊया आणि कोण कोण आलंय तुम्हाला मी आज दाखवतो. चला. मी जिंकणार. एक पेटी तर खाणार मी जिंकणार आज. मी एक पेटी खाणार मीच जिंकणार. सर काय म्हणताय? जिंकेगा नहीं साला, मैं जीतेगा. मी जिंकणार. आणि हे बक्षीस कोण घेऊन जाते हेच बघूया. चला तर मग लावूया मिसळची थाळी. येऊ दे थाळी. स्वामी मिसळची मोठीच्या मोठी थाळी लावायला सुरुवात झाली. यामध्ये 3 पाव ठेवले होते, गुलाबजाम, स्पेशल मसाला पापड, दही वाटी. असली मोठीच्या मोठी थाळी आहे. जेवणच आहे वो कम्प्लीट. बादली भरून मिसळीचा कड दिला जातोय आणि तयार झाली बघा थाळी स्पेशल. चैतन्य फूड ब्लॉगर एकटाच खात फिरतोय म्हणून बोंबलतात लोक, पण तसं नाही हो. आपण फॉलोअर्सना पण घेऊन जातोय. या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही आणि बक्षीस पण दिलं जातंय. 1 2 3 स्टार्ट. आणि खायचं चॅलेंज चालू व्हायच्या आधी सांगितलं होतं, दमादमानं खायचंय, टेन्शन घ्यायचं नाही. ही स्पर्धा फक्त मजा मस्ती आणि फन साठी घेतलेली आहे. सगळ्यांनी आडवा हात ओढला की हो, हनकी बडी आणि धुरळा उडीव. सगळ्यांनी स्वामी मिसळचा आस्वाद दाबून घेतला आणि आता फक्त प्रतीक्षा होती ते म्हणजे रिझल्टची. त्यांची थाळी संपलेली आहे पहिल्यांदा. भावानं थाळी संपवली आणि यामध्ये आम्ही 2 नंबर काढले. तर मुकुंद दादानी खूप मस्त मिसळ खाल्ली आणि तुषारने सुद्धा भरपूर मिसळ खाल्ली आणि त्यांचा नंबर आला होता. त्यामुळे दोघांना पण आपण गिफ्ट देतोय सुशितो एंटरप्राइज यांच्याकडून. आणि सुंदर अशी मिसळ, चविष्ट अशी मिसळ स्वामी मिसळ यांच्याकडनं तुम्ही आस्वाद घेतला त्याचा. अशाच प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मला फॉलो करा चैतन्य फूड ब्लॉगला आणि मला DM करा. धन्यवाद.